बघा की या लेक्चरमध्ये आपण रेफरन्स सर्कल मेथड, जी की एक इंटरेस्टिंग मेथड आहे, ती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर इथे फिगर त्याने दिले आहे की प्रोजेक्शन ऑफ अ रोटेटिंग रॉड, म्हणजे जर तुम्ही एखादा रॉड कन्सिडर केला तर तो रॉड काय होतो, रोटेट होतो. आता बघा फिगर 5.3 शोज दॅट अ रॉड रोटेटिंग अलॉंग अ वर्टिकल सर्कल इन XY प्लेन. If the rod is illuminated parallel to x axis from either side by a linear source parallel to the rod as shown in figure 5.3, the shadow म्हणजे एक सावली पडते त्यावर, projection of the rod will be produced to the y axis. The tip of the shadow can be seen by oscillating about the origin along the y axis. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एखादा रॉड आहे आणि तो त्यांनी कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कन्सिडर केलेला आहे. रॉड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय की ज्या ॲक्सियल सिस्टीममध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस असतो, नॉर्मली मॅथमॅटिक्समध्ये त्याला एक्स ॲक्सिसला ॲप्सिसा म्हणतात आणि वाय ॲक्सिसला ऑर्डिनेट असं म्हणतात. की याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक रॉड कन्सिडर केला आहे आणि तो रॉड त्यांनी रेफरन्स अँगल थिटा वापरला आहे तिथे आणि शॅडो म्हणून त्याने ते कन्सिडर केलेलं आहे. तर या डायग्राममध्ये वी शॅल नाऊ प्रूव्ह दॅट मोशन ऑफ द टिप ऑफ द प्रोजेक्शन इज ॲज SHM इफ द करस्पॉन्डिंग मोशन ऑफ द टिप ऑफ द रॉड इन UCM, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, की ज्याच्यामध्ये स्पीड आहे त्यांनी कॉन्स्टंट ठेवलेला आहे. फॉर दिस वी शुड टेक द प्रोजेक्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी एक्सेट्रा. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे की इट्स अँग्युलर पोझिशन्स आर डिसाइडेड विथ द रेफरन्स OX, द अँटीक्लॉकवाइज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ पार्टिकल P विथ सेंटर ऑफ द ओरिजिन O. बघा की इट मीन्स दॅट इफ द पार्टिकल इज ॲट E, द अँग्युलर पोझिशन्स इज 0 ऑफ F इज 90 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन बाय 2. डिग्रीचं रेडियन आपण करू शकतो. ॲट G इट इज 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन अँड सो ऑन. इफ इट कम्स E अगेन it will be 360 degree is equal to 2 pi radian and not 0. Let r bar is equal to OP bar be the position of vector this particle. आता बघा की याच्यामध्ये काय कन्सिडर केलं आहे आपण की याच्यामध्ये त्यांनी नॉर्मली r बार आहे हा पोझिशन वेक्टर कन्सिडर केला आहे डायग्राममध्ये. जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे तो आहे y, हॉरिझॉन्टल आहे तो x आहे. त्यानंतर त्यांनी तिथं अरेंजमेंट केली ॲट टी ची व्हॅल्यू 0 घेतली. त्यानंतर लेट द पार्टिकल बी ॲट P0 विथ रेफरन्स अँगल फाय ड्युरिंग टाइम t, इट हॅज अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओमेगा t. दस द रेफरन्स अँगल ॲट टाइम t इज थिटा इज इक्वल टू, बघा थिटा इज इक्वल टू काय येणार तिथे, थिटा इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट ओमेगा t प्लस फाय. लेट अस चूज द डायमीटर FH along y-axis as the reference diameter and label OM as the projection of r bar is equal to OP bar. त्यानंतर पुढे आणि प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आपण घेतलंय. प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डायग्राम इथे आपल्याला दाखवलेले आहे, काय काय घेतलेत पॉईंट आहे त्या डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेले आहेत त्यांनी. तर ह्या डायग्राममध्ये त्यांनी बघा की प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ॲट टाइम t वी गेट द प्रोजेक्शन ऑर पोझिशन वेक्टर OM इज इक्वल टू OP साइन थिटा is equal to y is equal to r sin into bracket omega t plus phi. This is the equation of linear SHM of amplitude r. The term omega can thus be understood as the angular velocity of the reference circular motion. For linear SHM, we may call it the angular frequency as it decides the periodicity of the SHM. In the next section, you will come to know the phase angle phi is equal to omega t plus phi of the circular motion can be used to be phase of the corresponding SHM. आता या डायग्राममध्ये त्यांनी काय घेतलंय की नॉर्मली त्यांनी यामध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केले. VY चा बार इज इक्वल टू R ओमेगा कॉस इंटू ब्रॅकेट ओमेगा t प्लस फाय. V बार इज इक्वल टू R ओमेगा. त्यानंतर त्यांनी यामध्ये व्हर्टिकल ॲक्सिस y घेतला, हॉरिझॉन्टल x घेतला आहे.
त्यानंतर पोझिशन वेक्टर आर बारने दाखवला आहे, अँगल थिटाने दाखवला आहे. प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, instantaneous velocity of the particle p in the circular motion is the tangential velocity of magnitude r omega as shown in figure. Its projection on the reference diameter will be vy is equal to r omega cos theta is equal to r omega cos. आता थिटा म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू थिटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय येते. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग अ लिनियर SHM. प्रोजेक्शन ऑफ लिनियर बघा, प्रोजेक्शन बघा काय सांगतोय मी, प्रोजेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन, इंस्टंटेनियस ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल पी इन circular motion is the radial or centripetal acceleration of magnitude r omega square directed towards O. Its projection on the reference diameter will be ay is equal to minus r omega चा square sin theta is equal to minus r omega चा square sin into bracket omega t plus phi is equal to minus omega square y. Again this is the corresponding acceleration for the linear SHM. From this analogy, it is clear that projection of any quantity for a uniform circular motion gives the corresponding quantity of linear SHM. This analogy can be verified for any diameter as a reference diameter. Thus, the projection of UCM on any diameter is an SHM. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे फेज ऑफ SHM. आता फेज ऑफ SHM मध्ये आपण काय पाहणार, phase in SHM or for any motion is basically the state of oscillation. In order to know the state of oscillation in SHM, we need to know the displacement position, the direction of velocity and oscillation number during which oscillation at the instant of time. Knowing only the displacement is not enough. Because of given position there are two possible directions of velocity except the extreme position, and it repeats for successive oscillations. Knowing only velocity is not enough because there are two different positions for the same velocity except the mean position. Even after this, both these repeat for successive oscillations. Hence, to know the physics, we need a quantity that is continuously changing with time. It is clear that all the quantities of linear SHM, x, v and a, displacement, velocity and acceleration, are the projections taken on a diameter of the respective quantities for the reference circular motion. The angular displacement theta is equal to omega t plus phi can thus be used as the phase of SHM as it varies continuously with time. In this case, it will be called as the phase angle. त्यानंतर या स्पेशल केसमध्ये काय काय होणार आहे बघा, की स्पेशल केसमध्ये पहिली जी केस आहे त्यामध्ये फेज हा नेहमी 0 असणार आहे आणि फेज म्हणजे थिटा, फेज म्हणजे थिटा, तर थिटा नेहमी फेज किंवा थिटा 0 असल्यामुळे फेज अँगल हा तुम्हाला थिटा इक्वल टू 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन मिळणार. त्यानंतर जर फेजची व्हॅल्यू 180 डिग्री असेल किंवा पाय रेडियन असेल तर फेज अँगल तुम्हाला थिटा इज इक्वल टू 360 प्लस 180 म्हणजेच तो हा डिग्रीमधला रेडियनमध्ये काय होणार 2 पाय प्लस पाय रेडियन. फेज आर जर तुमचा 90 डिग्री असेल किंवा त्याला पाय बाय 2 रेडियन असेल तर त्याची व्हॅल्यू थिटामध्ये काय होते, थिटा इज इक्वल टू 360 प्लस 90 डिग्री और 2 पाय प्लस पाय बाय 2 रेडियन. फेज आर थिटा जर तुमचा 270 डिग्री असेल तर 3 पाय बाय 2 रेडियन असते आणि थिटाची व्हॅल्यू 360 प्लस 270 डिग्री असते और 2 पाय प्लस 3 पाय बाय 2 रेडियन इतके असते. तर बघा की या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये याचा जो उर्वरित भाग आहे तो कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.